काय डोंगर काय हिरवळ हे गाव किती हो सुंदर हे गाव किती हो सुंदर या सोमेश्वर देवाची कृपा राजवाडी गावावर तुझ्या सोमेश्वर देवाची कृपा हा जो वरचा गाभेरा आहे त्याच्यामध्ये गणपती आणि शंकराची पिंड असा तुम्हाला डबल गाभेरा कुठेही महाराष्ट्रात बघायला मिळायचा नाही. वरचा जो कळस आहे तो हा पाठीमागे आहे, कारण हे लाकडाचं जे काम आहे ते 7व्या शतकातलं गेलेलं आहे. हां, म्हणजे आता जवळजवळ 1400 वर्ष झाली त्याला. त्यावेळेला हा कळस पूर्वी वरती नव्हता, होता कळस होता पण तो वरती चढवला गेला नाही. तर तो आता ठेवायचा कुठे, त्यामुळे त्यांनी 7व्या शतकात जे काम केलं त्यावेळेला तिथे लाकूड ठेवलेलं कळस ठेवायचा कुठे, तिथे दर्शनासाठी पाठीमागे कळस ठेवलं. जे भुयारी मागे ते भुयारी भुयार आतमध्ये गाभेऱ्यानं दाखवतो. हा पूर्वी डबल दरवाजा आहे, ते पण आहेत त्या बाजूला पण. एक रस्ता बंद केला. हे जे भुयार म्हणालो ना आतमध्ये ते तिकडून बारी अशीच आहे. हे बघा इथे लादी ठेवलेली आहे बघा. ही भुयाराची अशीच बारी खाली आहे. हा भुयारी मार्ग आहे, सगळं 2.5-3 किलोमीटर इथून भुयार आहे. ह्याच्यात पाणी ओतलं का शिवलिंगाच्या तिथे अभिषेक पथामध्ये फक्त आम्ही ब्राह्मण आणि पुजारी, म्हणजे आम्ही गेलो तरी ओल्याने जातो, ब्राह्मण गेलो तरी वस्त्राने जातो सोहळ्याला. इथे जर इतर लोकांनी पाणी ओतलं तर ते शंकराच्या तिथे अभिषेक पात्रामध्ये जाऊन पडतं. अशी रचना केलेली आहे. आता कोणी होतच नाही, आम्ही लाईटचा पाईप टाकलेला आहे. तशी बाहेरच्या लोकांना इथे पिंड ठेवलेली आहे पूजा करायला. श्रावण सोमवारचा कार्यक्रम असतो प्रत्येक सोमवारी. त्या 3 दिवसामध्ये म्हणजे शिवरात्रीच्या आदल्या दिवशी आम्ही मंदिराभोवती पालखी फिरतो. 3 दिवस आदल्या दिवशी, शिवरात्रीच्या दिवशी 5 दिवस म्हणजे प्रदक्षिणा, आणि शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा 3. हे 3 दिवस पालखी 11 प्रदक्षिणा पूर्ण होतो. 3 दिवसामध्ये 11 आहे ना, हे पांडवकालीन आहे, दगडी बांधतात. हे 7व्या शतकातलं लाकडी कोरीव काम जे केलेलं आहे लाकडावरती, हे 7व्या शतकात. असं म्हणजे आम्हाला सुद्धा इथे शिलालेख वगैरे काही लिहिलेलं नाही, पण पूर्वीचे लोक सांगतात किंवा पुरातत्व विभागवाले जे येतात ते म्हणजे हे करतात ना, इतिहासकार वगैरे येतात ते माहिती सांगतात. चालुक्य राजाच्या वेळचं हेमाडपंथी म्हणतात हे कोरीव काम जे केलं 7व्या शतकामध्ये. हो, ते हे लाकूड आता बघायला नाही, आतला साड आहे. आणि हे निंगड म्हणून झाड जे येतं ना निंगडीचं, त्याचं लाकूड आहे, सागाचं नाही. सगळे खांबे निंगडीचे आहेत, कोरीव काम सगळं त्या निंगडीच्या ह्याच्यावरतीच केलेलं आहे. आणि त्रिपूर आहे तो त्रिपुरी पौर्णिमेला कार्तिकामध्ये पाजळ आहे. हे गरम पाणी सुद्धा आहे, हे औषधी पाणी आहे, गंधकाचं पाणी आहे. अंगावरती खरूच पडा, त्वचारोग काही राहत नाही. तुम्ही आंघोळी केली तर भूक चांगली लागते, जेवण भरपूर जातं, झोप शांत लागते. म्हणजे औषधी पाणी. आता पर्यटकांसाठी इथे ते गरम पाणी, आणि तिकडे पर्यटक योग्य रीतीने वापर करत नाही. त्यांना माहिती पण नसते पाणी देवाला जाते, देवाला 2 वेळ पाणी पूजेला येतं. तर त्यांच्यासाठी इकडे गरम पाणी गार पाणी दोन्ही ठेवून इथे संडास बाथरूम बांधून अजून काम चालू आहे. 2-3 वर्ष काम चालू आहे, यंदाच सुरुवात केलेली आहे. आणि चालू असताना धार बंद नाही. लाईट असते तर दगड खूप गरज आहे. जे सुद्धा वरचे जे दगड आहेत ना, पुऱ्या दगडी आतमध्ये 4 खांब आहे, त्या 4 खांबावरती कावेरा आहे. आणि असलं झाड आहे, एवढे झाड दगड आहेत, एवढे झाड दगड आहे.
कीर्तन व्हायचं ना महाशिवरात्रीला. धर्मशाळा आता पडल्यामुळे कीर्तन वगैरे होत नाही आता फक्त प्रदक्षिणाच होतात पालखीच्या. आता काम चालू आहे सगळं. ते काम पूर्ण झाल्यानंतर मग तुम्ही या कसं त्याच्यावर कसं महाशिवरात्र 3 दिवस पुन्हा तुमचं तमाशा, नमन, भारू हे काय चालत नाही. काहीतरी घडणार, कोणाला तरी चावणारच काहीतरी. हे घडणार. त्याला हरिनामच, भजनाशिवाय काय चालत तसं नाही. महिलांना सुद्धा आता ती नाव ते बाहेर वाजवत आहे. आत आणले 2 मिनिटात सुटते. मासिक पाळी. हा, तांबडीची वस्तू आत चालत नाही. बाहेर पंधरावर वाजवत. सुरू आहे. 5व्या दिवसाच्या नंतर 7 दिवस का? 5 दिवस 5 दिवस. 5च्या नंतर. हल्ली काय लोक नाही कोणी पाळत तसं. ते पण म्हणजे काय, पण त्या लोकांना सांगून पण करते. आता आतमध्ये घाबरत जायला नाही कोणाला. लोक सांगतात का नाही आम्हाला जायला, आम्ही देवाचे भक्त आहोत. पण काय असतं नाही, आता तुम्ही हे कपडे घालून आला, आत गेला, शेवटी देवाचं पवित्र कमी होतं. आम्ही पुजारी जरी असलो तरी तसे कोण्या कपड्याशिवाय असं नाही. या मग चला. असंच भाई लहान मुलं जेव्हा असेल त्यांचा पाय त्या पाय हा